नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत भेंडी बटाट्याची भाजी आणि मसूर डाळीचं वरण, त्याचबरोबर भात। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि आजचं आपलं जेवणाचं ताट तयार होईल। त्याच भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे भेंड्या घेतलेल्या आहेत आणि त्या कट करून घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून कट करून घ्यायच्या आणि भेंडीचे थोडेसे मोठे मोठे पीस मी कट केलेले आहेत। त्याचबरोबर एक बारीक कापलेला कांदा, हे बघा अशा पद्धतीने मोठे पीस करून घेतले। त्याचबरोबर बटाट्याची सालं काढून बटाटा सुद्धा मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेला आहे। आता सर्वात प्रथम भाजीला फोडणी देऊया। त्यासाठी गॅसवरती मी कढई तापत ठेवली आणि सर्वात प्रथम भेंडी तळून घेऊ आपण। त्यात भेंडी आधी तळली ना तर भेंडी चिकट होत नाही बनवताना, त्यामुळे सर्वात आधी भेंडी तळून घ्यायची, म्हणजे थोडीशी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर यात थोडासा लिंबू टाकूया, त्यामुळे भेंडी खाताना चिकट लागणार नाही। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भेंडी बनवताना सर्वात प्रथम तेलात भेंडी फ्राय करून घ्या। अगदी थोड्याशा तेलात भेंडी फ्राय करायची आणि लिंबू टाकून घ्यायचा, त्यामुळे भेंडी चिकट होत नाही। आता भेंडी छानपैकी फ्राय झालेली आहे, ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर उरलेल्या तेलात थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात थोडीशी जिरे टाकूया। त्यानंतर कढीपत्ता टाकून घेऊ आणि थोडासा हिंग टाकून घेऊया। त्यानंतर एक चमचा अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट केलेली होती, ती जाडसरच वाटण केलेलं होतं, ते टाकून घेऊया। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर कापलेला कांदा टाकून घेऊ। एक मीडियम आकाराचा कांदा मी कापला होता आणि आता तो टाकून घेतलेला आहे। कांदा थोडासा मऊसर झाला की त्यात कापलेले बटाटे टाकून घेऊया। कांद्याबरोबर आणि हिरवी मिरची अद्रक लसूण बरोबर बटाटे छानपैकी परतवून घेऊ आणि त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊ। म्हणजे मीठ कितपत टाकायचं तर बटाटे शिजतील आणि कांद्याला आणि बटाट्यांना लागेल इतकंच मीठ टाकायचं, कारण भेंडी टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा मीठ टाकायचं आहे। आता झाकण ठेवून बटाटा जवळजवळ 60 ते 70% शिजवून घेऊ। बटाटा छानपैकी आपला शिजलेला आहे। त्यात आता तळलेली भेंडी टाकून देऊया आणि त्यानंतर पुन्हा यात मीठ टाकूया, कारण आपण आधी सुरुवातीला अगदी थोडंसंच मीठ टाकलं होतं। आणि पुन्हा भेंडी आणि बटाटा झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घेऊया। भेंडी आणि बटाटा आपला जवळजवळ शिजत आलेला आहे। आता यात काही पावडर मसाले टाकून घेऊया। त्यासाठी सर्वात प्रथम यात 1 चमचा धने पावडर टाकली। त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली, थोडीशी हळद टाकली आणि थोडीशी आमचूर पावडर टाकली। आणि तुमच्याजवळ जर आमचूर पावडर नसेल ना तर थोडंसं लिंबू टाकलं ना तरी चालेल। आता हे पावडर मसाले व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि फक्त गॅसवरती 2 ते 3 मिनिट आता भेंडी बटाटा ठेवूया, म्हणजे पावडर मसाले भेंडी बटाट्याला व्यवस्थित लागले पाहिजे। आपली भेंडी बटाट्याची भाजी तयार आहे। बटाटा शिजला की नाही ते एकदा चेक करून बघूया। हे बघा, अगदी हात लावल्याने बटाटा चमचा लावल्याने बटाटा तुटतो आहे, म्हणजे आपला बटाटा छानपैकी शिजलेला आहे आणि भेंडीसुद्धा लवकरच शिजते। तर आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे, भेंडी बटाट्याची भाजी। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भेंडी बटाट्याची भाजी नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। तुम्ही वरण भाताबरोबर खाऊ शकता, भाकरी पोळी बरोबर खाऊ शकता, कशाबरोबरही खाऊ शकता। अतिशय चवदार अशी आपली भेंडी बटाट्याची भाजी झालेली आहे। आणि तुमच्या घरात कामाला कोणी जात असेल किंवा लहान मुलं शाळेत जात असतील तर टिफिनला देण्यासाठीही खूप छान आहे। आता चला मसूर डाळीचं वरण करूया। त्यासाठी मी इथे 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर ह्या डाळीमध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया। त्याचबरोबर थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि डाळ शिजवून घेऊया। डाळ शिजलेली आहे, आता याला फोडणी देऊया। तर गॅसवरती एका कढईत तेल तापत ठेवलं, त्यात थोडेसे जिरे आणि मोहरी टाकली। त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला। हे
कढीपत्ता, जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडलं की त्यात थोडासा हिंग टाकला आणि त्यानंतर चिरलेला कांदा टाकून घेतला। आता कांदा थोडासा एखादा मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि मसूरची डाळ अगदी झटपट शिजते, त्यामुळे मी पातेल्यात टाकली। तुम्हाला हवं असेल तर कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्येही होऊन जाते। त्यानंतर आता यात टाकूया अद्रक लसूणची पेस्ट आणि अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत 2 मिनिट व्यवस्थित परतून घेऊया। आता यात टाकूया बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या। मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या। मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर 1 टोमॅटो बारीक चिरलेला होता तो टाकून घेतला। त्यानंतर यात 1 चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली। ह्याने डाळीला कलर छान येतो। ही तिखट नाही पण कलर छान येतो। आणि त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर टाकली। धने पावडर तुम्हाला डाळीमध्ये टाकायची असेल तर टाका, नाही टाकली स्किप केली तरी चालेल। त्यानंतर यात पाव चमचा हिंग टाकून घेऊ आणि टोमॅटो मऊसर होईपर्यंत 2 मिनिट आपण हे मसाले परतून घेऊया। आपली फोडणी छानपैकी परतली गेली आहे। आता यात शिजलेली डाळ टाकून घेऊया। झणझणीत आणि खमंग अशी मसूर डाळीचं वरण तयार झालेलं आहे। हे तुम्ही भाताबरोबरही खाऊ शकता, भाकरी किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता। म्हणजे इतकं खमंग आणि झणझणीत झालेलं आहे की भाताबरोबर नाही खाल्लं, भाकरी चपातीबरोबर खाल्लं तरी चालेल। डाळीला उकळ आली की त्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया। आपलं मसूर डाळीचं वरण छानपैकी उकळलं आहे। इकडे एका गॅसवरती माझा भातही झाला, भेंडीची भाजी झाली। हे बघा, अशा पद्धतीने आपलं गरमागरम आजचं जेवणाचं ताट तयार झालं। मसूर डाळीचं वरण, भात, भेंडी बटाट्याची भाजी आणि चपाती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। अगदी झटपट असा आपला स्वयंपाक तयार झालेला आहे। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आता पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।